बस थांबली. भाभी खाली उतरली. तीच बस पकडण्यासाठी रांगेतला पहिला माणूस पुढे धावला. बस पकडण्याची घाई असतानाही त्या माणसाने तेवढ्या घाईत मान वळवून भाभीकडे पाहिलं. भाभीची पाठमोरी आकृतीच त्याला दिसली. तिचा चेहरा दिसला नाही, म्हणून तेवढ्या धांदलीतही तो हळहळला. त्या अज्ञात माणसाच्या हालचाली भाभीच्या गावीही नव्हत्या. तिला अगोदरच उशीर झाला होता. त्यात भर म्हणजे तिला मिळालेली बस. वाजवीपेक्षा कितीतरी मंद गतीने ती बस एवढा वेळ चालत होती. दादर ते फाउंटन हे अंतर एरवी हीच बस जास्तीत जास्त 35 मिनिटात संपवते. आज हे अंतर कापायला त्या बसने 55 मिनिटं लावली. ड्युटी संपत आली की ड्रायव्हर लोक मुद्दाम हळूहळू बस चालवतात हे भाभीला माहीत होतं. भायखळा पूल ओलांडताच तिने कंडक्टरकडे बसच्या मंद गतीबद्दल तक्रार केली होती. कंडक्टरने तिला तेव्हा मशीनमध्ये मिस्टेक आहे म्हणून थाप मारली होती. कामचुकारपणा करण्यासाठी माणसं प्रामाणिक यंत्राची बेधडक बदनामी करतात याची भाभीला भयंकर चीड आली. ही शेवटची ट्रीप आहे, नंतर आमची ड्युटी संपते असं कंडक्टरने खरं आणि स्पष्ट सांगितलं असतं तर भाभीने किंवा इतर प्रवाशांनी कंडक्टरला काय केलं असतं? काहीच नाही. पण सगळीकडे हेच झालं आहे. ढोंग, थापेबाजपणा, दाभिकपणा. बसने प्रवास करणाऱ्या माणसांच्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त महत्त्व ड्रायव्हर्स, कंडक्टर यांच्या ड्युटी संपायच्या वेळेला. चालता चालता भाभीने पुन्हा एकवार हातातल्या घड्याळाकडे पाहिलं. छे, चुकलंच. चर्चगेटपर्यंत गाडीने येऊन पुढे टॅक्सीने यायला हवं होतं. तसा लोकलचाही भरवसा आजकाल राहिलेला नाही. मागच्या गुरुवारची अपॉइंटमेंट लोकल पायीच चुकली. लागोलाग 2 लोकल फास्ट, तिसरी कॅन्सल झाली. नंतरच्या गाडीला साहजिकच तोबा गर्दी उडाली. बायकांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात बायकांबरोबर पुरुष पण चढले. त्यात 3 रेल्वे पोलीसच होते. त्यांनी त्या इतर पुरुषांना अटकाव केला नाही. ते पोलीस म्हणे तेव्हा ड्युटीवर नव्हते. स्टेशनवरचा लाऊडस्पीकर कोकलत होता. बायकांच्या डब्यातून पुरुषांना प्रवास करणं हा गुन्हा आहे. भाभीला त्यावेळेला वाटलं, आपल्याही हातात ह्या क्षणी असाच एक लाऊडस्पीकर हवा होता. आपण म्हणालो असतो, कृपा करून तुमच्या गाड्या वेळेवर सोडा. रेल्वे नोकरांना प्रामाणिकपणा शिकवा. ब्रिस्टॉल ग्रिल हॉटेलच्या दिशेने जाताना भाभीला आता तो मागचा गुरुवार आणि त्यावेळी मनात आलेले विचार आठवले. प्रामाणिकपणा शिकवा ह्या शब्दाचं तिला आता हसायला आलं. प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो, तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो. प्रेम करायला जसं कुणी शिकवत नाही तसं. आता आपण शेखरसाठी धापा टाकीत चाललो आहोत हे आपल्याला कुणी शिकवलं का? मुळीच नाही. ते सगळं घडत गेलं आणि घडल्यावर नवं वाटलं. शेखर भेटला आणि आयुष्य हे खऱ्या अर्थानं आयुष्य वाटू लागलं. सगळ्या गोष्टींचे अर्थ निरनिराळे संदर्भातच प्रथमच भेटले. आकाश नव्यानं दिसलं. पाण्याची चव बदलली. वेग म्हणजे काय हे समजलं. स्पर्शातली किमया कळली. शेखरचा जेव्हा पहिल्यांदा स्पर्श झाला तेव्हा सगळ्या देहाची जणू उत्पत्ती झाली. कुठंतरी जळणारी पण सौख्याचा सुगंध दरवळून टाकणारी. अनेक गोष्टींचा अर्थ जसा नव्याने समजला त्याप्रमाणे तिने अनेक गोष्टी शेखरसाठी नव्याने केल्या. चौपाटीवरची पाणीपुरी खायला शेखरने तिला नुसतं शिकवलं नाही तर त्याची तिला चटक लावली. मोटारच्या गादीचा स्पर्श
किती मऊ आणि सुखद असतो हे तिला प्रथम कळत होतं. कथा कादंबऱ्यातून वाचनात आलेला वैभवशाली दिवाणखाना, आलिशान बंगला, बाग ह्यासारख्या गोष्टी तिने प्रत्यक्ष पाहिल्या नव्हे. आता ती तशा वैभवाची मालकीण होणार होती. मड आयलंड हा शब्द तिने आजकाल केवळ ऐकला होता, पण तिथं तिने आणि शेखरने घालवलेला अख्खा दिवस, त्या दिवसाच्या आठवणीने बाबी आत्ताही लाजली, मोहरून गेली. कारण तिने आत्ताही होठ पुसले. त्या दिवशीचा तो ओलावा जणू अद्याप टिकलेला होता. केवळ त्या दिवशीच्या आठवणीने बाबीची चाल आता मंदावली. छातीत पुन्हा अनामिक धडधड सुरू झाली. शेखरच्या त्या दिवशीच्या भेटाईला काय म्हणावं? किती घाबरलो आपण. नुसत्याच घाबरलो होतो का? पण मुळीच नाही. अपरंपार सुखाचे क्षण होते ते. बुजरेपणाची सगळी बंधनं झुगारून टाकावीत असंही वाटत होतं. आणि कुठंतरी त्या उत्कंठेवर संस्काराचं दडपण सुद्धा येत होतं. सगळ्या अंगभर नुसत्या ठिणग्याच ठिणग्या झाल्या होत्या. पापण्या जड, शब्द जड, शरीरात भुईनळ्याचं झाड पेटलं होतं. शेखरनं विचारलं, तुला पाहिल्यावर काय वाटतं सांगू? सांग. गद्यात सांगू का काव्यात? खरं सांगू? सांग ना. ह्या क्षणी शब्दांची गरजच नाही असं वाटतं. खरं आहे. ह्या प्रसंगी मुक्याचं व्रत घ्यावं. मग घ्या. काय मुका की व्रत? काहीही घेतलं तरी प्रसाद एकच आहे. तेवढ्या प्रसादावर आता भक्ताला समाधान नाही. आणखीन काय हवं आहे? तेच काव्यात सांगावं असं म्हणतो. मी रागावले तुमच्यावर. का बुवा? तुम्हाला कविता येतात हे तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलंत. हा तर निव्वळ गैरसमज झाला. अगं, मला जर एवढी प्रतिभा असती तर असं औषधं खालायला बसलो नसतो. पुन्हा असं बोलायचं नाही. काय चुकलं आता? तुमची एवढी नावाजलेली फर्म, माझी नव्हे दाजींची. म्हणजे तुमचीच. तुम्हीच तर मालक. जोशींना विसरलीच वाटतं. ते पार्टनर आहेत. त्यांना मुलगा आहे. माहीत आहे. त्याचं नाव जयंत. तुमच्या केमिकल कंपनीत निर्यात परवाना मिळणार आहे. आणि त्यासाठी कोणत्याही दिवशी जयंत परदेशाला जाणार आहे. म्हणून अलीकडे मला भेटायला तुम्हाला सवड होत नाही. हे सगळं पाठ झालं आहे. पुढं बोला. काढलाच नेहमीचा विषय. वाटलं होतं आज तरी भांडणार नाहीस. मग अपॉइंटमेंट देऊन वेळेवर भेटत नाही तुम्ही. तर मग काय करू भांडू नको तर? कोणत्या तरी उर्दू कवीनं म्हटलंय ना, तशी अवस्था होते. कशी? दो आरजू में कट गए दो इंतजार में. बहुत खूप, बहुत खूप. नुसता आरडाओरडा केला की झालं. मग काय करू? वचन द्या. कसलं? रोज ठरवीन त्या वेळेला भेटीन म्हणून. ऑल राईट. वचन. त्याशिवाय प्रॉमिसरी नोटवर लिहून देतो. त्याशिवाय शिक्कामोर्तब. हा. लाडीगोडी लावत जवळ नाही यायचं. मग लांबूनच भेटायचं. मग कठीण आहे. इथं आम्हाला काय काय वाटतं. अगं बाई, विसरलेच. कविता केलेली सांगणार होतात ना? हो, पण कविता माझी नाही. मग कुणाची? तेही माहीत नाही. पण ती केली आहे आपल्या दोघांवर. तो कवी म्हणतो हं, मी नाही. मग त्यालाच पाठवून द्या. वा. आणि मी काय करू? औषधं खालायला जा ना. लागलीच भांडायला? सॉरी. सांग काय म्हणतो तो कविते? तो म्हणतो, लंपट ओले वस्त्र होऊनी अंग अंग तव लिपून जावे. त्यानंतर काव्य हे निवळ काव्य राहिलं नाही.
खोटा रुसवा, खोटा राग, खोटा विरोध, सगळं लटकं ठरलं. भुईनळ्यावर भुईनळा पेटावा अशी अवस्था झाली. आणि त्या ठिणगीच्या झाडात, कारंज्यात बाबी स्वतःला हरवून बसली. फटाक्यांची माळ पेटल्यावर शेवटचा फटाका उडेपर्यंत माळ जशी थांबत नाही, त्याप्रमाणे आता चालता चालता आठवणीची माळ पेटली आणि ह्या शेवटच्या आठवणीपाशी येऊन थांबली. ब्रिस्टॉल ग्रिल हॉटेलात बाबी नेहमीच्या जागी येऊन बसली. ओळखीतल्या वेटरने तिला सलामी दिली. बाबीला आपल्या जागेवरून रस्ता दिसत होता. शेखरची फियाट तिथं येऊन थांबतात तिला दिसणार होती. शेखरची आणि तिची पहिली भेट ह्याच हॉटेलच्या समोर झाली होती. आठवणीची माळ पुन्हा पेटवली गेली. बाबीला तो दिवस आठवला. त्या दिवशी तिच्या नानांचा वाढदिवस होता. नानांनी त्या दिवशी खरं तर रजा घ्यायची. 2 दिवस अगोदरच घरात तसा विषय निघाला होता. दुर्गाबाईंनी प्रथम ठराव मांडला. नानांनी तो धुडकावून लावला. मग बाबी हट्टाला पेटली. तिने नानांना विचारलं, मोठ्या माणसांचे वाढदिवस साजरे का नाही करायचे? लोक हसतात. आपण आपल्या घरात आपल्याला बरं वाटेल ते करणार. अगं चिडतेस काय बाबे? तुम्ही लोकांना महत्त्व देता ते पटत नाही मला. लोकांचा काय संबंध? वाढदिवस करायचा म्हणजे आम्ही काय बँड लावणार आहोत का? तर काय, ह्यांचं काहीतरीच. आणि बँड लावण्यात आम्हाला हौस असेल तर आम्ही बँड पण लावू. बरं, करून टाक वाढदिवस. आजच रजेचा अर्ज पाठवतो. लिहून टाकतो. काही अपरिहार्य कारणासाठी. अपरिहार्य का म्हणून? सरळ सांगा. माझा वाढदिवस आहे म्हणून. उगीच खोटं कशाला? खऱ्या खोट्याचा प्रश्न नाही ग. नोकरीत अगोदर रिवाज बघायला नको का? नाना, वाढदिवस असणं हा गुन्हा आहे का? बाबे, तुला रीत कधी कळणार? 50कडे झुकलेल्या माझ्यासारख्या माणसानं वाढदिवसाची रजा घ्यायची हा चेष्टेचा विषय नाही का व्हायचा ऑफिसात? सत्य म्हणताना जिथं त्याची गरजच नाही तिथं उच्चार कशाला? अपरिहार्य कारण म्हणजेच वाढदिवस असं आपण समजावं आणि गप्प बसावं. त्यानंतर बोलणं वाढलं नाही. पण नानांना रजाई घेता आली नाही. काहीतरी काम निघालं. मीटिंग ठरली. नानांना नेहमीपेक्षा लवकर न जेवता जावं लागलं. नानांसाठी डब्बा न्यावा असं त्या माईलेकींचं ठरलं. डब्बा घेऊन बाबी निघाली. ते काम खरं तर शरदने करायचं, पण त्यानं ते टाळलं. बाबी निघाली, पण योग असा होता की त्याच वेळी फुटबोर्डवरून प्रवास करणारा कुणीतरी एकजण पडला. गाडी लेट झाली. नानांच्या ऑफिसात वेळेवर पोचायला हवं म्हणून बाबी जवळजवळ मग धावत सुटली. धावत जाऊनही आपण वेळेवर पोचू शकणार नाही असं वाटताच ती धावता धावता टॅक्सी शोधू लागली. फाउंटनपर्यंत तिला टॅक्सी मिळाली नाही. नंतर असं अंतर उरलं की टॅक्सीच्या मानाने काहीच नाही, मात्र चालायला जास्त. तरी ती टॅक्सी पाहत चालत राहिली. एका टॅक्सीला अडवण्यासाठी ती पुढे धावली. ती नेमकी एका मोटारीसमोर. तिच्या हाताची दखल न घेता टॅक्सीवाला निघून गेला होता. तो गेला. मग बाबीच्या लक्षात आलं की एकाएकी ब्रेक लावून थांबलेल्या ह्या मोटारीखाली आपणच सापडणार होतो. ती मग पुरती गोंधळून गेली. फुटपाथकडे परतण्याचंही तिला भान उरलं नाही. तिची नजर अभावितपणे मोटर चालवणाऱ्या व्यक्तीकडे वळली. बाबीच्या मनाचा उडलेला गोंधळ, तिची घाबरलेली चर्या, ह्या सगळ्यांकडे ती व्यक्ती शांतपणे पाहत होती. बाबीची नजर तिकडे वळताच ती व्यक्ती हसून म्हणाली, मिस विद्युलता फडके, आत बसा, मी तुम्हाला सोडतो.
कुठं जायचं तिथं. चमत्कार आहे. मोटार बाळगू शकणारा हा रुबाबदार माणूस आपल्याला ओळखतो. अजब आहे. अशा गोंधळू नका. तुम्हाला कुठेतरी लवकरात लवकर जायचं आहे ना? बाबी भानावर आली. नानांच्या ऑफिसची जेवणाची सुट्टी होण्याआधी पोचलं तरच या धावपळीचं सार्थक होणार होतं. चुकामुक होण्यासाठी अर्धा मिनिट पुरे. बसूया गाडीत, ओळख आपोआप होईल. त्या गृहस्थाने त्याच्या शेजारचं मोटारीचं दार उघडलं. बाबी संकोचून आत बसली. त्या गृहस्थाने वाकून दार बंद करून घेतलं. तसं करताना त्याचा डावा हात दोनदा बाबीच्या चेहऱ्याजवळून गेला. चित्तवृत्ती उल्हासित करणारा सेंटचा वास दरवळून गेला. गाडी गिअरमध्ये टाकीत त्याने विचारलं, कुठं जायचं? जे जे आणि कंपनीत. म्हणजे आमच्याच ऑफिसात? अय्या, म्हणजे आपण? मी शेखर जोगळेकर, दाजीसाहेब माझे वडील. काय योगायोग. बाबी थक्क झाली. शेखरबद्दल नाना नेहमीच काही ना काही सांगायचे. शरदला उपदेशाचे डोस पाजायची वेळ आली की त्या उपदेश सर्गात शेवट दाजीसाहेबांचा शेखर बघ, त्याचं उदाहरण नेहमी डोळ्यासमोर ठेव, या वाक्यावर व्हायचा. मला एकदा त्या शेखरला पाहायचं आहे असं नानांना सांगण्याचा बाबीला अनेकदा मोह व्हायचा, पण तिने कधी त्याचा उल्लेख केला नव्हता. तो योग ह्या तऱ्हेने आला होता. पण ह्या गृहस्थाने आपल्याला मगाशी अचूक आडनावाने हाक कशी मारली? तेवढ्यात शेखरने विचारलं, आज आमच्या ऑफिसात काय काम काढलं? नानांना डब्बा पोचवायचा आहे. तरीच वाहनांची पर्वा न करता पळत सुटला होतात. नाना जेवायला बाहेर पडायच्या आत त्यांना गाठायचं आहे. सहज गाठता येईल. आपण भेटलात म्हणून, नाहीतर इट्स ऑल राईट. ऑफिस समोर मोटार उभी राहायला आणि ऑफिसातली माणसं बाहेर पडायला एकच गाठ पडली. तुम्ही आता पळा. तुमचे नाना तुम्हाला जिन्यातच भेटतील. ऑफिसच्या इमारतीच्या पायऱ्या उतरताना बाबीला एका गोष्टीचं समाधान वाटत होतं की ह्या धावपळीचं चीज झालं. नानांना घरचं जेवण मिळू शकलं. अर्थात याचं श्रेय शेखरला आहे. हा विचार मनात येताच ती थबकली. शेखरची पुन्हा गाठ घेऊन आपण त्याचे आभार मानणं आवश्यक होतं. ह्या विचाराने ती पुन्हा जिना चढायला म्हणून फिरली तर मागे जिन्यातच शेखर उभा आपल्याकडेच निघाले होते. चला, इकडे कुठे पण? फॅक्टरीत जायला हवं. तुम्हाला घरी सोडतो आणि जातो पुढे तसाच. अर्थात तुमची हरकत नसेल तर. हरकत नाही, पण तुम्हाला उगीच. हा त्रास वगैरे काही नाही. स्वतःसाठी मला मोटार चालवावी लागणारच. त्यात तुम्ही आपोआप आलात. गाडी सुरू करता करता शेखरनं विचारलं, नानांना वेळेवर डब्बा मिळाला ना? खरंच, त्याबद्दल तुमचे आभार वगैरे मानणार असाल तर गाडी इथंच उभी करतो. तसं नाही, पण जाऊ दे. त्यापेक्षा पुष्कळ चांगले विषय आहेत. अगोदर मी तुम्हाला ओळखलं कसं हे तर विचाराल. अगदी हाच प्रश्न मी आपल्याला विचारणार होते. ऑफिसातल्या दासगुप्तांना सेंड ऑफ दिला होता तेव्हा तुम्ही आला होता. अय्या, त्याला किती वर्ष झाली? मी तेव्हा खूपच लहान होते. मी सुद्धा. बाबीने हसत विचारलं, तरी कसं ओळखलं? काही घटना जुन्या आठवणीत जमा होत नाहीत. बाबी गप्प बसली. त्यावर तिला वरचढ मुद्दा सुचत नव्हता. एका वाक्यात शेखरने खूप काही सांगितलं होतं. शेखरने बरोबर तिच्या घरासमोर गाडी उभी केली. तुम्हाला आमचं घर कसं माहीत? हा खुळा प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. त्याने गाडी थांबवतात बाबी म्हणाली, एक रिक्वेस्ट करू? बोला. 2 मिनटं का होईना घरी चला. सरबत घ्या मस्तपैकी. मी आईची ओळख करून देते. तुमच्या आईंना मी आलेला आवडेल का? वा, हे काय विचारणं झालं? मला तर वाटलं
की मी भेटलो हे तुम्ही घरी सांगणार नाही? काय कारण? मी कुणापासून काही लपवत नाही. जी गोष्ट लपवावी अशी असेल ती माझ्या हातून घडतच नाही. आणि समजा पुढे मागे तशी घडली तरी मी ती लपवणार नाही. लाख बोललात, असं स्पिरिट क्वचितच आढळतं. माणसं अकारण लपवालपवी का करतात हे मला कधीच कळलं नाही. मग येताना? आज नको, उद्या नक्की येईल. नक्की? अगदी नक्की. एवढ्यात परतलीस? दुर्गाबाईंनी विचारलं. हो, कशी ते विचार ना. तेच मी नवल करते आहे. नवल करावं अशीच गंमत घडली. मला शेखर भेटले. शेखर कोण? नानांच्या साहेबांचा मुलगा शेखर. त्यांनी मोटारीतून घरापर्यंत सोडलं. अगं बाई, तुझी न त्यांची ओळख कशी? केव्हाची? आजचीच, 2 तासापूर्वीची ओळख. त्यांना खालच्या खाली का जाऊ दिलंस? त्यांना अजिबात सवड नव्हती. उद्या नक्की येतो म्हणाले. दुसऱ्या दिवशी बाबी आणि दुर्गाबाई वाट पाहत राहिल्या, पण शेखर आला नाही. गॅलरीत चक्रा मारून बाबीच्या पायाचे तुकडे पडले. कुठली मोटार चाळीसमोर थांबली रे थांबली की बाबीला वाटायचं शेखरच आला. शेवटी दुर्गाबाई म्हणाल्या, बाबे, नाच सोडून दे वाट पाहण्याचा. अगं शेवटी ती बडी माणसं, केवढे व्याप त्यांच्या मागे. ओळख ठेवून काल 4 शब्द बोलले हेच खूप झालं म्हणायचं आणि गप्प बसायचं. बाबीला हे पटत नव्हतं. काही घटना जुन्या आठवणीत जमा होत नाहीत असं म्हणणारा शेखर आपल्याला अकारण फसवणार नाही, तो नक्की येईल. शेखर आला, पण त्या दिवशी न येता दुसऱ्या दिवशी आला. घरातली सगळी कामं आटपून बाबी गॅलरीत येऊन उभी राहिली आणि तेवढ्यात ती शेखरची फियाट येऊन थांबली, समोर येऊन थांबली. शेखर खाली उतरला. त्यानं अंदाजाने बाबीच्या चाळीकडे पाहायला वरती नजर फिरवली. बाबीने वरून हात करताच तो प्रसन्नपणे हसला. बाबी धावत घरात आली. अगं आई, शेखर आले, असं म्हणत तिने खोली स्वच्छ करायला घेतली. पलंगावरची चादर नीट केली. रेडिओला विणलेला रुमाल टाकला. खुर्च्या नीट लावल्या. वर्तमानपत्र वेडवाकडं पसरलं होतं, ते घडी घालून ठेवलं. तेवढ्या वेळात दुर्गाबाई उठल्या आणि सतरंजी उशी घेऊन आत जाऊन पडल्या. 2 जिने चढून येण्याच्या अवधीत जेवढं आवरता येण्यासारखं होतं तेवढं बाबीनं आवरलं. आणि मग ती स्वतःशी म्हणाली, आता या म्हणावं. खोली त्यातल्या त्यात नीट झाली. आणि हा बाकीचा राहिलेला प्रसारा काय कुणाच्याही घरात असतोच. या. खुर्चीवर बसता बसता खोलीचं निरीक्षण करीत शेखर म्हणाला, काल खूप शिव्या दिल्यात ना मला? कालचं काल, त्याचं आज काय? बाबी संत स्वरात म्हणाली, पण मनातून तिला अतोनात आनंद झाला होता. अपेक्षित गोष्टींपेक्षा अनपेक्षित गोष्टी जास्त आनंद असतो की नाही? शेखरने विचारलं. अनपेक्षित आनंद मोठा की अनपेक्षित विरस मोठा याचा विचार करून सांगते. विरस किती मोठ्या प्रमाणावर व्हायचा हे व्यक्तींवर अवलंबून आहे ना. आणि आनंदसुद्धा, बाबी म्हणाली. तिच्या डोळ्यात सरळ सरळ पाहत शेखरनं विचारलं, मी मग मागच्या आनंदाचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणावर समजायचं? कालच्या विरसा इतकं. आपली हार आपण मान्य करतो. बोलण्यात तुम्ही जिंकलत. दोघं मोकळेपणी हसली. पहिल्या दिवशीचं ते बोलणं बाबीला आता सैनसई आठवलं. नंतर मात्र शेखर किती वेळा भेटला आणि आपण काय काय बोलत गेलो हे बाबीला मुळीच आठवत नव्हतं. तसं आठवायची गरजही नव्हती. नंतर ती दोघं असंख्य वेळा एकमेकांना भेटत होती. आणाभाका झाल्या होत्या. मनमुराद सहवास मिळत होता. मड आयलंडन बंगल्यात सर्वस्वही अर्पण करून झालं होतं. सगळं सुंदर, छान होतं, स्वप्नमय होतं, लोभस होतं, मुलायम होतं. पायाखाली जमीन नाही, गालिचेच होते.
सूर्य कधी उगवतच नव्हता. चांदणच होतं. रात्री नव्हे तर वाईट होती ती एकच गोष्ट. शेखर वाट पाहायला लावायचा, तिष्ठत ठेवायचा. त्यात त्याचा अपराध नव्हता. जोशी पार्टनरचा जयंत फॉरेनला जाईपर्यंत हे असंच होणार होतं. ह्या अमेरिकन जर्मन लोकांना आत्ताच भारतातल्या औषधी मुळ्यांची आठवण का व्हावी? छे, शेखरला हे सांगायला हवं की मी अशी रोज रोज वाट पाहत बसणार नाही. आजचा हा आता शेवटचा दिवस. तेवढ्यात बाबी भानावर आली. ब्रिस्टॉल ग्रीनमधला तो नेहमीचा ओळखीचा वेटर अदबीने कमरेत वाकून सांगत होता, भाई साहब, हम कहने को भूल गए. साहब आज नहीं आएंगे. टेलीफोन आया था. साहब कल इधर ही आपका इंतज़ार करेंगे.